राजकारणामध्ये सनदी अधिकारी येण्याचं का पहिलेच हे नाही ना. याआधी सुद्धा आम्ही अनेक लोक पाहिले आहेत. चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, ते या देशाचे अर्थमंत्री झाले. त्यानंतर इलेक्शन कमिशनर होते गिल म्हणून, ते मंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये राम प्रधान होते चीफ सेक्रेटरी, तेही आमदार झाले. ही काय मोदी यांनी काय नवीन शोध लावला अशातला भाग नाही. याच्यावरती मी नंतर बोलेन. सर, प्राइम मिनिस्टर जी ने जो है वो इलेक्शन कैंपेन शुरू कर दिया गया. इलेक्शन कैंपेन की शुरुआत जो है झारखंड में, देखिए, प्राइम मिनिस्टर ने इलेक्शन कैंपेन की शुरुआत आज नहीं की है. जब वो शपथ लेते हैं तब से इलेक्शन कैंपेन शुरू होता है. बाकी देश का कार्य, राष्ट्र कार्य, समाज का कार्य, उसमें कोई वो अहमियत नहीं देते. शपथ लेने के बाद तुरंत वो अगले चुनाव का प्रचार शुरू करते हैं. उसके बाद सर दिल्ली में जो है वो आप वर्सेस आप में जो है केजरीवाल वर्सेस एलजी की जो है वो लड़ाई जारी है. वो तो चलता रहेगा. सरकार किसी को काम नहीं करने देती. महाराष्ट्र में हमारे राज्यपाल महोदय थे मिस्टर कोश्यारी, वो क्या करते थे? पश्चिम बंगाल के राज्यपाल जब धनखड़ जी थे, वो क्या करते थे? तमिलनाडु के राज्यपाल मिस्टर रवि क्या करते थे? राज्यपाल के माध्यम से ये सरकार, मोदी जी और शाह जी, जहाँ बीजेपी की सरकार नहीं है वहाँ अपना राज चला लेते हैं. तो दिल्ली में अगर वहाँ के एलजी केजरीवाल जी को काम नहीं करने देते, ये कोई नई बात नहीं है. रश्मी शुक्लांनी संघ मुख्यालयाची पाहणी केलेली आणि ती गुप्तता ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीत काय प्रकार असणार की ती गुप्तता? रश्मी शुक्ला आणि संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्या संघ कार्यालयात कशा करता गेल्या होत्या हे काय नवीन सांगण्याची गरज नाही. चलिए, थँक्यू. दोन कंडक्टर की सेमीकंडक्टर जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधत होते. महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर भाजपमुळे राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरू आहे असं सुद्धा विधान राऊतांचं या माध्यमातून समोर आलंय.